नमस्कार, मी शिवानी सचिन मेहता. सर्वप्रथम सर्वांना देवशायानी आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. तर आज अवघी पंढरी विठुरायाच्या गजराने दुमदुमलेली आहे. खूप छान वाटतंय. लाखो वारकरी दरवर्षी आषाढीला पंढरीला जातात, म्हणजे चालत जातात पंढरीला. दिंडी असते दरवर्षी. खूप छान वाटतं. पण काही लोकांना जाता येत नाही, त्यामुळे खारीचा वाटा म्हणून आपल्या घरी विठू रखुमाईची मूर्ती असते, तिची ते पूजा करतात आणि पंढरीला गेल्याचं समाधान त्यांना तिथे प्राप्त होतं. आणि जरी आपल्याकडे विठू रखुमाईची मूर्ती नसली तरीसुद्धा आपण रोज विठ्ठल रखुमाईचं दर्शन रोज घेत असतो घरी, म्हणजे आपल्या आईवडिलांचं दर्शन घेत असतो. आपले आईवडील म्हणजे आपल्या आईवडिलांच्या रूपात साक्षात विठ्ठल आणि रखुमाईच असतात. आणि वारकरी बंधूंसाठी मी एक सांगेन की पंढरीला आत्ता एकादशीला खूप गर्दी असते, त्यामुळे जपून राहा आणि सुरक्षित या घरी. कारण की सगळ्यांच्या घरचे आपापल्या वारकऱ्यांची वाट पाहत आहेत आणि काळजी करत आहेत, त्यामुळे जपून या. आणि मी एक छोटंसं गाणं तयार केलं आहे, एक पंढरीचा विठुराया, एक स्वराज्याचा विठुराया. मी त्यातलं एक कडवं सादर करते. एक पंढरीचा विठुराया, एक स्वराज्याचा विठुराया, आम्हावरी राहू दे तुमची कृपेची छाया. एक पंढरीचा विठुराया, एक स्वराज्याचा विठुराया. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. रामकृष्ण हरी.